इकडे सायली आणि सुमन एकटे बसलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकू तुमची कमाल आहे, तुमचं वागणं सगळ्यांना खरं वाटतंय आणि आता तर आपल्याला डॉक्टर श्रद्धाची पण साथ मिळाली. सुमन म्हणते, ते सगळं ठीक आहे गं सायली, पण मला ना खूप अपराधी वाटतंय. ह्या सगळ्यात भाऊजींनी आणि वहिनींनी भरडले जात आहेत. एका नीच माणसाला पकडण्यासाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2 माणसाला त्रास देतेय. सुमन म्हणते, सायली आपण हे सगळं भाऊजी आणि वहिनीला सांगायला टाकायचं का? सायली म्हणते, सुमन काकू आपण सगळं आता सांगून कसं चालेल? तुम्हाला प्रतिमा आत्याचा तर स्वभाव माहिती आहे ना. नागराज काकांनी एखादं नाटक केलं आणि प्रतिमा आत्या विरघळल्या तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. दुसरीकडे सचिन दरवाज्यातून डोकावत असतो. त्याला कल्पना दिसते. तो हाक मारतो, मम्मा म्हणून. कल्पना त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, सचिन तू इथे का आलाय? तुला अस्मिताच्या डॅडनी हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं ना, मग परत यायला लाज नाही वाटली? तुला किती वेळा सांगितलं आमच्यापासून दूर राहा. प्रतापराव बाहेर येतो. त्याला दिसते की सचिन वापस आलाय. प्रतापराव सचिनला सांगतो की हे बघ, अस्मिताची तब्येत बरी नाहीये, इथं गोंधळ घालू नकोस, आलाय तसा वापस जा. सचिन घरात येतो आणि म्हणतो, मी जाणार आहे, पण मला एकदा अस्मिताला भेटू द्या. ती माझे कॉल्स घेत नाहीये, माझे मेसेजेसला रिप्लाय देत नाहीये, काय करायचं मला कळतच नाहीये. प्रतापराव म्हणतो, हो मी तुला सांगतो काय करायचं. तू आत्ताच्या आत्ता तोंड काळं कर. अस्मिताला तुझ्यासोबत बोलायची इच्छा नाहीये हे तुला कळत नाहीये का? आणि पुन्हा इथे फिरकवू सुद्धा नको, चल जा. सचिन अस्मिताला भेटण्यासाठी घरात जातो. तेव्हा त्याच्या मागून अर्जुन येतो आणि त्याला कानाखाली मारतो. सचिन म्हणतो, मला अजून मार, माझी तीच लायकी आहे. सचिन अस्मितासमोर माफी मागत म्हणतो, मी माझ्या बाळाशिवाय जगूच शकत नाही आणि अस्मी तू माझ्याशी नीट बोलणार नसशील तर मी खाणं पिणं सोडलं, ते पण आजपासून. आणि सचिन तिथून निघून जातो. पुढील एपिसोडमध्ये सुमनने नागराजचा व्हिडिओ केलेला असतो. त्यामध्ये नागराज म्हणतो, मीच तुला आणि महिपतला किडनॅप केलं होतं. 22 वर्षापूर्वीचा रविराज आणि प्रियाचा ॲक्सिडेंट पण मीच घडून आणला होता. पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.